नमस्कार, मी किरण सुतार. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत काय काय कामे किंवा त्यांची काय काय उद्दिष्ट आहेत हे आम्ही या प्रेझेंटेशनमध्ये सांगणार आहोत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची स्थापना 1965 रोजी फूड कॉर्पोरेशन ॲक्ट 1964 यांच्या अंतर्गत झाले आहे. त्यांचे मेन उद्दिष्ट असे आहे की शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे धान्य त्याचे योग्य साठवणूक करून त्याचे सुरळीत वाहतूक करून ते गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे. त्यांची कामे प्रोक्रुटमेंट म्हणजे खरेदी. शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे धान्य हे मिनिमम सुपर प्राईजमध्ये विकत घेऊन त्याचे वजन व गुणवत्ता तपासून त्याची योग्य रक्कम त्यांना देणे व ती रक्कम त्यांना वेळेवर मिळते की नाही याची काळजी घेणे. नमस्कार, मी गायत्री पाटील. स्टोरेजमध्ये काय होतं तर खरेदी केलेल्या मालाचं वजन आणि गुणवत्ता चेक करून ते एका ठिकाणी साठवणूक वैज्ञानिक पद्धतीने ती साठवणूक केली जाते. मग वेळोवेळी तिथं कीटकनाशके कीटक ते येऊ नये त्यामुळे त्याचं व्यवस्थित फ्युमिगेशन वगैरे होत असतं 15 दिवसांनी. आणि भारतात FCIच्या अंतर्गत 800 लाख टन मेट्रिक टन अन्नसाठा साठवून ठेवला जातो. क्वालिटी कंट्रोल ऑफ फूड ग्रेन्स जे शेतकऱ्यांकडून येणारे धान्य आहे तसेच जे गोडाऊनमध्ये स्टोअर केलेले धान्य आहे त्याची चाचणी 15 दिवसांनंतर घेतली जाते. त्या चाचण्यांमध्ये वैज्ञानिक चाचणी तसेच आर्द्रता म्हणजे मॉइश्चर कंटेंट, फिजिकल प्रॉपर्टीज आणि जे ग्रेन्स आहेत ते ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी ब्रोक झालेत किंवा कुठे डॅमेज झालेत का याची तपासणी केली जाते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क म्हणजे काय तर शासकीय कामे, खरेदी किंवा स्टोअर केलेली जी सगळं हे आहे त्याची नोंद ठेवणे, परत शासनाकडून आलेल्या उपाययोजना राबवणे, तसेच व्यवहारात पारदर्शकता आणण्याचं काम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये प्रशासकीय काम करतं. सेफ अँड इफिशियंट ट्रान्सपोर्ट यामध्ये जे धान्य आहे ते सुरळीत आणि सुरक्षितपणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यापर्यंत पोहोचवण्याचे काम FCI करते. त्यामध्ये शासकीय योजना, शालेय पोषण आहार आणि राशन दुकान इथंपर्यंत तो माल पोहोचवण्याचं काम ट्रान्सपोर्टेशन पाहते. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये FCI फक्त कार्यालयापुरता मर्यादित न राहता आपल्याला सामाजिक जबाबदारी आपण घेतल्या पाहिजे. त्यासाठी नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती येते तेव्हा तिथे मुबलक प्रमाणात धान्यसाठा वेळोवेळी पोहोचवण्याचं काम FCI करतं. म्हणजे थोडक्यात FCI फक्त कार्यालयापुरता मर्यादित न राहता सामाजिक गोष्टींची किंवा सामाजिक भूमिकासुद्धा बजावते.